लातूर जिल्ह्यातील औसा किल्ल्याला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहोत. गडाच्या बाहेरील तटबंदीतून एका प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यास दोन्ही बाजूला असणाऱ्या प्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जातो. हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार. औसा गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी 40 फूट खोल व 20 फूट रुंद खंडक खोदलेला आहे. पूर्वीच्या काळी खंडकात पाणी सोडलेले असे व प्रवेशद्वारासमोर खंडकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असेल. हा पूल सूर्यास्तानंतर व युद्धप्रसंगी उचलून घेता जात असे. हाच गावाच्या बाजूला असलेला खंडक बुजल्यामुळे थेट गडात प्रवेश करता येतो. औसा गडाला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची 70 फूट असून त्यात 12 बुरुज आहेत. गडाला एका मागोमाग एक असे 4 दरवाजे आहेत. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात, त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या औसा गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर वर्चस्व असणाऱ्या चालुक्यांची राजधानी बदामी येथे होती. त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. विक्रमादित्य यांच्या शके 1150च्या बोरगाव येथील ताम्रपटात औसा किल्ल्याचा उल्लेख आहे. यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात या गडाला महत्व आहे. बहमनी घराण्याचा 9वा राजा महमद शाह बहमनी याने 22 सप्टेंबर 1422 मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमूद शाह बहमनी याने इसवी सन 1492 मध्ये कासिम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागीर म्हणून दिले. त्यानंतर या भागात बरीदशाहीची स्थापना झाली. पुढे 1636 मध्ये मोगल बादशाह
शहाजहान याने औसा किल्ला जिंकून घेतला आणि मुबारक खानची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. बरीचशा इच्छा असल्यानंतर या गडावर आदिलशाही, मुघल, मराठी व शेवटी निजामाची सत्ता होती. या 3 शतकांच्या काळात उदगीर येथे एक महत्त्वाची लढाई झाली. इसवी सन 3 फेब्रुवारी 1760 रोजी मराठे आणि निजाम यांच्यात लढाई झाली. या लढाईत सदाशिवराव पेशव्यांनी निजामांचा सपशेल पराभव केला आणि औसा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे पानिपतच्या युद्धानंतर हा गड पुन्हा निजामाने जिंकून घेतला. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत हा गड निजामांच्या ताब्यात होता.